अर्थातच कॅप्टन कूल अंबरनाथचा वंडर बॉय म्हणून ज्याला संबोधलं जातं त्याच्या नेतृत्वाखाली तो संघ खेळला होता तो बीसीसी चिंचवली। त्या दिवसामध्ये 61 धावांची एक बहदारी खेळी अनंताने साकारली होती आणि त्याचाच मोबदल्यामध्ये मात्र तो संघ क्वालिफाय झाला होता। तर तिसऱ्या दिवशी मात्र खऱ्या अर्थाने लाख फॅक्टर ऑन होता तो अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघाचा। सामन्याला सुरुवात, बराच वेळ चेंडू हवेत आहे, दोन क्षेत्ररक्षक आलेत परंतु या ठिकाणी मात्र चुका पाहायला मिळाल्या। सोपा झेल होता परंतु त्या झेलला कन्वर्ट करता आला नाहीये। त्या ठिकाणी मोहन आणि सुरेश ही जोडी स्ट्राइकवर फलंदाज सुरेश मागच्या सामन्याचा हिरो। इथे मात्र चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे जयेश। बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा चुका, तोच खेळाडू। मनोबल मात्र आता कमजोर झालेलं दिसतंय। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गुरुनाथ, दोन झेल सोडले, क्षेत्ररक्षक चेंज केलाय परंतु या क्रिकेट असा खेळ आहे एखाद्या क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे चेंडू लागला ना त्याच्याच कडे चेंडू जातो, तशा प्रकारचा पाहायला मिळेल का? कारण दोन झेल सोडल्यात त्या गुरुनाथला मात्र डायरेक्ट प्रमोशन तिकडे ऑफ साइड वरनं ऑन साइडला केलंय। इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळत आहेत, चेंडू शेवटच्या मोमेंटला अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची अवधी होती। या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा। 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 4 चेंडू मध्ये विचार केला तर 3 धावा जमा केल्यात। सामना 3 षटकांचा आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। तर या ठिकाणी आदरणीय जयरामदादा शीद यांचं आगमन झालेलं आहे। साहेब या आपण व्यासपीठावर आपलं सहर्षमनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय नॉनस्टॉप रिझन मध्ये, हा येतोय चौकार। या ठिकाणी मात्र जे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतात त्या प्रेक्षक वर्गाचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत आहे। इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा। चांगली सुरुवात दोन्ही संघाची म्हणावी लागेल कारण वरजवाडी संघाची जमेची बाजू एकही विकेट गमावला नाहीये आणि साई स्टार 11 बेकरा संघाची जमेची बाजू की पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात ऑल टू द डीजे। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गुरुनाथचा वापर केलाय। स्ट्राइकवर फलंदाज मोहन, फटका फसलाय आणि याही सामन्यात मोहन मात्र अपयशी ठरलाय। मागील सामन्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते। धक्का क्रमांक पहिला लागलाय तो वारचवाडी टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर 7 असताना डीजे।
वन डाऊनचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना जय वारेला आपण पाहू शकाल, कारण जय वारे आणि सुरेशला मात्र हा डाव सावरावा लागेल, कारण सामना खूप महत्त्वाचा आहे. चमचमत्या ट्रॉफ्यांना दोन्ही संघांनी पाहिलंय, यातून एक ट्रॉफी आपल्याला उचलायचा आहे आणि त्याच संघर्षासाठी हा आपण संघर्ष पाहतोय. तीच ट्रॉफी उचलण्यासाठी हा सामना आपण पाहतोय. लोपुलटोचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. दूरवरचा क्षेत्ररक्षक जयेश आला होता, अतिशय चपळाईने त्याने त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. सॉरी, प्रवीण आहे त्या ठिकाणी. सिंग स्ट्राईकवर फलंदाज सुरेश. इथे मात्र फटका चांगला आहे. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडूला मात्र गोळीच्या वेगाने भेदलाय चौकार. इथे मात्र दांडी वाकवली सुरेशची. जशाच तसं उत्तर देण्याचं काम केलं ते गुरुनाथनं. बारी बारी सबकी बारी. जरूर माझ्या पहिल्या चेंडूवर तू चौकार मारला असेल, परंतु मी कमजोर नाहीये हे दाखवून दिलं गुरुनाथने. आणि इथून मात्र सुरेशला मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक लागला दुसरा, तो वारेजवाडी टीमला. सुरेश बॅक टू द डगआउट. सतरा धावा. यानंतरची होणारी बिग मॅच आपण पाहू शकाल. सेमीफायनल 1. एका बाजूने बीसीसी चिंचवली, त्याच्या अगेन्स्ट असेल रसायनी मोहपाडा. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. बीसीसी चिंचवली संघ या ठिकाणी दाखल झालाय, तर रसायनी मोहपाडा संघ आपण जर आला असाल तर लगेच आमच्याशी रिपोर्टिंग करायची आहे. आयोजकांना विनंती आहे की त्यांना कॉल करायचा आहे. तसाच अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी संघ आपण आला असाल तर आपणही रिपोर्टिंग करायचं आहे. डॉट बॉल. इथे मात्र महेंद्र आलाय, महेंद्र वारे. पुन्हा एकदा डॉट. या ठिकाणी मात्र असे डॉट खेळून जमणार नाहीये, कारण शेवटचं स्लॉगवरचं षटक आहे, अनामारीचं षटक. आणि गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण प्रवीणला पाहतोय.
2 चेंडू तर अतिशय चांगले फेकलेत प्रवीणनं. इथे मात्र सन्मान दिलाय. पहिली धाव वेगाने घेतली. एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर फलंदाज जय वारेला आपण पाहू शकाल. एक दष्टपुष्ट खेळाडू खेळपट्टीवर आहे. पॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर निश्चितच षटकारासाठी जाईल, परंतु तसा प्रकारचा खेळ होईल का? इथे मात्र फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक आलेत आणि या ठिकाणी 3 तिगाडा आणि काम बिगाडा. बस परफेक्ट कार्यक्रम. किपरनं कॅच सोडल्या डोक्याला हात लायला. 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 20. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र दांडी वाकवली. जयेशला मैदान सोडावं लागेल. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. लगेच फलंदाज पाठवायचा आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 20 धावा. मोपाडा संघ आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायची आहे. मोपाडा संघ या ठिकाणी मोपाडा संघाची रन मशीन अर्थातच मोपाड्याचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं, आमचे मित्र शुभम नाईक या ठिकाणी आलेले आहेत. तर शुभम नाईक, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सर या आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. चिंचवली संघाचा संघनायक त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहे. त्याच्यामुळे आपण हा सामना संपल्यानंतरच टॉस विन करू जे करू आपण.
चला सलामीची जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय प्रसाद आणि जयेश फसाळे आणि प्रसाद हवाली ही जोडी, कारण मापक आव्हान मिळालंय, 22 धावांचं आव्हान मिळालंय. चला गेम ऑन होते दुसऱ्या सत्राला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश, पहिलाच मात्र जयेशचा स्वागत केलं षटकारानं, अफलातून स्वीप शॉट पाहायला मिळाला. अर्थातच प्रसाद बरसलाय पहिल्या चेंडूवर. डीजे आधीच धावांचा दुष्काळ आणि तिथे मात्र फलंदाजाने पाऊस पाडला पहिल्या चेंडूवर. प्रसादच्या बॅट मधून आपण षटकार पाहिला आणि इथे मात्र अजून एक चांगला क्लास, क्रिकेटचा क्लास दाखवला, दसका दम दाखवला या फलंदाजानं. बॅक टू बॅक मोठा दुसरा फटका. डीजे इथे मात्र स्वीप शॉट केलाय फाईन लेग रिझन मध्ये. त्या ठिकाणी मात्र फक्त क्षेत्ररक्षक पाहत राहिले, चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेला. इरादा प्रसादचा इरादा हाच आहे की काय एका षटकामध्ये सामना संपवायचा, कारण 14 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात, 22चं लक्ष आहे. तीन चेंडू मध्ये 14 धावांचं योगदान दिलंय ते प्रसादनं. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझन मधून चेंडूला दाडलंय. काऊ कॉर्नर रिझनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. सिंगल आणि सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. बऱ्याच 4 चेंडूंचा खेळ नॉन स्ट्राईकला पाहिला जयेश फसाळेनं आणि आता मात्र अंदर स्ट्राईक आलाय. यापुढील नेक्स्ट मॅच बिग मॅच असेल, सेमीफायनल 1, कारण एका बाजूने शतकवीर आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी असेल ज्याने 61 धावांची पारी खेळला होता तो अर्धशतकावीर अनंता गावंडा, विपक्ष प्रशांत पवार. असा सामना आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. परंतु आज जमेची बाजू असेल ती मोहपाडा संघासाठी. मोहपाडा संघाचा बाहुबली म्हणून ज्याला संबोधलं जातं तो शुभम नाईक सुद्धा आज स्क्वॉड मध्ये दाखल झालाय. इथे मात्र पहिला धक्का लागला जयेशच्या रूपात. आपण किरणला पाहतोय, फलंदाज बाद झाला जयेश फसाळे. वनडाऊनला फलंदाज आलाय तो किरण. शेवटचा बॉल या षटकातील. लो फुलटोचा चेंडू, इथे मत बस, काम फिट, नका धरू, तुम्हाला रन जास्त असतात ना. इथे मात्र मोन असला, कारण त्याला माहित आहे तिसरा ही पहिली जेली वाटण मॅच, ट्रॉफी बघली गड्या ना. काय नाही, नेक्स्ट टाइम निश्चितच प्रयत्न करा, चांगला खेळ करा. संध्या अजून दिवस उन्हाळ आहेत आपल्याला. हा फिट काम. या ठिकाणी मात्र 19 धावा झालेल्या आहेत. उर्वरित फक्त 3 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. चमचमत्या ट्रॉफीचं या 2 संघांपैकी स्वप्न होतं, ते स्वप्न मात्र भेकरा संघाच्या बाजूने जाताना आपण पाहतोय. साई स्टार 11 भेकरा. बारा चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनीलचा वापर केलाय.
निश्चितच इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. विजयी फटका ठरेल का? 2 धावा घेण्याचा प्रयत्न. स्कोर लेवल. एका धावेची गरज आहे. इथे मात्र विजयी फटका. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला चौथा संघ मिळाला आहे सुपर 4 मधला. साई स्टार 11 बेकरा. जरा या संघासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण पनवेल विभागातून हा संघ आला होता आणि आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ केला. तर साई स्टार 11 बेकरा संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच आमच्या वारेचवाडी संघाचं सुद्धा खूप खूप गोड गोड कौतुक. तिसऱ्या फेरीपर्यंत मजाल मारली. चला दोन्ही संघांना आता विनंती आहे, आपण शेक हँड करायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू आणि त्यानंतर सेमीफायनल 1ला मात्र लगेच सुरुवात होईल. एका बाजूने BCC चिंचवली, विपक्ष रसायनी मोहपाडा. तर या ठिकाणी आपला एक खेळाडू निश्चितच आपल्याला सोडून गेला, अर्थातच गुरुनाथ उघडा. त्याच्या नावाने त्या संघाने चषक भरवलाय. तर सोमवार दिनांक 29/12/2025 ते गुरुवार दिनांक 1/1/2026 या 4 दिवसांची शृंखला भरवले. प्रवेश फी 4,700 रुपये आहे. प्रथम पारितोषिक 40,000, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय पारितोषिक 10,000 आणि चतुर्थ पारितोषिक 10,000. तर ज्यांना कोणाला या स्पर्धेचा आनंद लुटायचा असेल, खेळायचा असेल तर चापेवाडी संघाशी आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. निश्चितच जाहिरात ग्रुपवर येईलच. या स्पर्धेचा लाईव्ह एन्जॉय करतायत